श्रीहरिगुरुभ्यो नमः। वेदान्तप्रतिपाध्याय वेदान्तप्रतिपादिने वेदविद्वंदपादाय वेदव्यासाय मंगलम. श्री विजयेंद्र तीर्थ स्वामी अनुग्रह करून घेत असलेची परंपरा आमगेले काशीमठ संस्थान विजयेंद्र स्वामींनी पुनः उद्धार करून घेऊन गेलो. काशींतो व्हडड ऋषिवर्यांनी सगळं असून घेऊन दुर्वासादी महर्षिवर्यां सगळं असून तपस केलेलं जागी तंगेले पुत्र सगळं तृणबिंदू ऋषी आणि सगळं तपस केलेलं की सगळं गंगा नदीचे पवित्र तट एक ऋषी परंपरा असून घेऊन तशी मुखार सून घेऊन गुरुपरंपरा यती परंपरा येऊन घेऊन मत प्रारंभ जावन घेऊन द्वैतमत सिद्धांत प्रतिष्ठापनाचार्य अशी समाजांतो देशांतो मध्वमत प्रतिष्ठ जावच्याक प्रारंभ जाले. सारस्वत ब्राह्मण गौड देशांत असेल कोण मुखार सून आम्ही गौड सारस्वत जावन युगांतराचे चरित्र असेल तसले आमगेले देवाल दयेन मलगडन केलेले महापुण्यान करताना आमगेले कशी जावकार तशी आम्ही लेखलारी कसनेची जावका म्हणना जाल्यारी देवान लेखी प्रत्येक जावक तेन विना तृणमपि न चलती म्हणून देवा इच्छा ना जाल्यार तण समेत हल्ला ना म्हणून वेदांत सांगता. तसले देवाल अनुग्रह असेल तसले गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे इतिहास काण पडलेला री पुराकडे आमकां देवान अनुग्रह करून घेवन राखला वैभव दिला. धर्म जावका धर्मे नशे कुलम कृष्णम म्हणून गीता प्रारंभ जाता. थोडी धर्म आचार्य जावन घेवन आमगे जावका न्ही जाल्यार असेल ते राखू का म्हूण घेवन विजयन स्वामीन अनुग्रह केलेले तसले महातपस्वी त्यांनी हांगा गंगा तटांतो गंगा दर्शन की व्हडड ऋषिवर्यां तपस केलेले महादेवान केदांय भोवन तसले एक दिव्य भूमी हे भूमींतू हांगा हे गांवचे नाव आनंदवने महाश्वतानी गौरीमुखे ते कंटक विराजिते भागीरथी आदी तीरे आमगेले एक भारताचे व्हडपण कसने म्हणून सांगता तीर्थ तसले एक तीर्थक्षेत्रांत श्रेष्ठ म्हूण सांगलारी सृष्टींत म्हूण येत काशी त्या कोणता काश म्हणना प्रकाशमान जावन आसचे असले प्रकाशमान म्हणल्यार प्रत्येक विशयांत विशेष ज्ञानप्रकाश एक दिव्य क्षेत्र हें काशी. असर काशींत आमकां पंचगंगा तट तशाण ब्रह्मा घाट म्हळ्यार ब्रह्मेश म्हणलेले विशेष शिवाल आराधना आशिल्लें तसलें आदिगुरू शंकराचार्यान सगळं हांगा आयलेलें तसलें तांणी जाल्यार पूज केलेलें तसलें ब्रह्मान पूज केलेलें तसलें असो सगळे एक इतिहास असेल तसले एक क्षेत्रीय असले ब्रह्मेशान विराजमान जावन आसत तसले एक घाट तें तागे मंदीर आसूचें आमगेले मठांत. तशी बिंदू माधवान विराजमान जावन आसत तसलें मूलबिंब आसत तसलें क्षेत्र आमगेले मठ. अशी शतमान ना जाल्यार युगांतर देखून म्हूण येत आराधन करून येयलें तसलें देवसन्निधी असेल तसलें एक दिव्य इमारत कट्टड विजयन स्वामींनी आमगेले वांटे दिलें. तांगेले मालगड की हांगा कसं की आसून घेवन दिलेलें म्हूण आमकां मालगड्यान सांगून कळची आमगेले स्वाम्यान. अशें चोवन लायले परंपरेंतू हांगा केदारें आमगेले स्वाम्यान आसचें दीर्घ काळ वास करचें. तशें हांगा उपेन तीर्थ स्वामी प्रथम द्वितीय राघवेंद्र स्वामी आनी पुरा हांगाची ताणें मुक्ती गेली काशी मरत मुक्त करत म्हणटात तसलें एक दिव्य क्षेत्र हें. हांगा आमगेले स्वाम्यांनी येवच्याक आश करची इच्छा करची सुलभ ना जाल्यार हांगा दत्तावळ येवचें सगळें करून घेवन घेवन रक्षण करून हाडलां अभिवृद्धी केल्या काल कालाक कशें जावका तशी हाजे डेवलपमेंट्स म्हणटा ती प्रोटेक्शन म्हणटा ती केलां ताजे अटू चंदाय वाडयल्या. तशी हे पंथा 2026 एक इतिहास कितें म्हूण सांगल्यार आमी देव म्हूण नित्य म्हूण तसले आमगे सुधींद्र स्वाम्यांनी चातुर्मास केलेलो तसलो 82 करून घेवन गेलेलें तसलें तांगेले शतमान उत्सव जावन 101 वर्साचें पदार्पण तांगेले विशेष अनुग्रह प्रीती नाजाल्यार चिंतन घेवन सद्गुरू संयमेंद्र स्वाम्यांनी आश्रम स्वीकार करून घेवन महातपस्वी एक आत्म काशीमठ संस्थाना पिठेर बसलीत तांणी स्वाम्यान कसं तांगेलें सांगलां नाजाल्यार स्वाम्यान कसं लेखलां म्हळ्यार तसलें सगळें दवरून घेवन स्वाम्या प्रेरणे प्रकार म्हूण येत तांणी हें स्वाम्या खुशी जाता म्हूण लेखून घेवन सर्व काम 25 वर्सांतू तांणी समाजांत केलेलें अगण्य जावन लेखनातिलें म्हूण येत. तसलें एक दिव्य एक चेतन म्हूण येत तसलें स्वाम्यांनी
सेम इते स्वामीन हे पंथा हांगा चातुर्मास करच्यो. वाराणसी सुक्षेत्रांतो स्वमठांतो चातुर्मासा वेळाक मठ आशिल्ल्या पशी आनीक चंदेव खा म्हूण घेवन हांगा मस्त सगळं नवनिर्माण केलां. छंदाय केल्या, निर्माण मात्र न्हय, अट्रॅक्शन्स म्हणटात, कलापूर्ण म्हणटात ती, हे सगळे करून घेवन आमकां एक मना संतोष मेळटा तसलें एक वातावरण आनी तो दिव्य भव्य नव्य म्हणटात असले एक अनुग्रह केलेले हे चातुर्मासांतू हांगा प्रारंभ जाता. मस्त कार्यक्रम तुमकां सगळ्यांक हाजे माहिती पत्र इन्विटेशन मेळ नासतलें, पुरसोत ना तसले सगळे कार्यक्रम हांगा दवरला. हांगा आयिल्ल्यांक त्या वेळा आयिल्ल्यांक सगळें तें मेळटा, अवकाश मेळटा. स्वाम्यान तें अवकाश दिला, भाग्य दिला. आतांची एका गांवांत देखून एक टिम्स येतात, ती 15 दीस रपतात, ती अशें सगळें तांणी सगळें आलोचना केल्या. हांगा लागीं सगळें की मठांत की सगळें राबच्याक कितें जावपाचें वेवस्था सगळं करता आसता ती तांणी संपर्क करून घेवन कोरका म्हणून सांगता आसता ती. हें सगळें आसून घेवन हें पोर अलौकीक जालें. थोडें दैवीक जावन घेवन मस्त याग यज्ञ हें सगळें आसा, पारायण आसत, देवाक अर्चन आसा, हें सगळें स्वाम्यान गांथून घेवन एकेकले जबाबदारी सगळें दिल्या. जबाबदारी दिलेल्या मात्र कोरका म्हण न्ही, जबाबदारी एकल्या आसूं का जाल्यार बाकी सगळ्यांनी येवन तातूंत मेळप. अशे संदर्भार हांगा आयिल्ल्यांनी आमी येवचे टुरां न्हय, एंटरटेनमेंट जात्र न्हय, आमी येवचे देवाल स्वाम्या क्षेत्रांत गुरुक्षेत्र पुण्यक्षेत्र दोनी वट्टी हें. थोडे हांगा केल्यार कसो जाता म्हूण सांगल्यार अक्षय जाता. अन्यक्षेत्रे कदं पापं पुण्यक्षेत्री विनश्यति, नावें गुरुक्षेत्री विनश्यति, गुरुक्षेत्रे पुण्यक्षेत्रे कदं पापं वज्रलेपो भविष्यति म्हूण शास्त्र सांगता. थोडे पुण्यक्षेत्रा वचचे कसल्याक पुण्य करच्याक, गुरुक्षेत्रा वचचे कसल्याक पुण्य करच्याक, हे दोनी वट्ट सिल्लेल्या हरिगुरुक्षेत्रांत आमी मेळ्ळे कसल्याक म्हळ्यार देवान चिंतन. खंय बैसा तुमी, देवाल्या येद्राक जाग ना म्हूण सांगून बसका म्हूण ना, सगळे मठ स्वाम्याल, सगळे मठान देव आसात. हांगा नरसिंह स, मुख्य प्राण स, नवनीत कृष्ण स, दोन तालोण रब्बील कृष्ण, त्या नंतर ब्रह्मेश स, तशें स्वाम्याल सगळें कल्पन स, अशी येती परंपरा पादस्वर जल भूमी असं सगळं डिवायन थॉट्स मना घेवन हे जागेर हांगा खंय बसताले. इथे म्हणून सगळ्या मठान स्वाम भोंवलीत म्हणटा स्वाम्यान पादस्पर जल जाग म्हणून लेखाना तिथे अस्सल एक क्षेत्रांत येवच्याक देवान अनुग्रह करता. मत्स्यनान सगळं तयार जाली ती एक दिसाक हांगा येतले. अशें आसतना हांगा आयिल्ल्यान कसन करूं येता, जप तप सगळो दिवस करूं जायना म्हणटाना हांगा बिंदू माधव देवस तशींची नवनीत कृष्ण दोग्गे रेव राबून आसत. मंदिर आसा थंय सुकृतीन स्वाम्याले पुण्यतिथी दिवस चुकून घेवन कंटिन्यू म्हळ्यार आमी 1 म्हयनो 2 म्हयनो लेखूं जायना. जनपदान येवका आयिल्ले तांगेले देहाचे की अनुकूल के सगळं करून घेवन तांणी कोरका म्हणटाना तांणी हांगा देवा प्रदक्षिण करूं येता. नुतची कि जन्म व्यर्थ ही जन्म गवायो, अशी उल्लो बात ही बीत गयो जन्म तेरा म्हूण संत सांगतात. आमी येवन हांगा मेळ्ळें उल्लो बश बदला म्हूण न्ही, पयशान अशी आमी देवाले प्रितीचें कार्य करच्याक देवान स्वाम्यान अनुग्रह करता. स्वाम्यान आमकां एक अवकाश दिला, ते बिंदू माधवाक प्रदक्षिण करा, तशींच ते कृष्णाक प्रदक्षिण करा. उभयत्र 2 सन्निधानांतूय वृंदावन सहीत असेल तसले क्षेत्र म्हणटाना ते हरिगुरू सन्निधानांत लक्ष प्रदक्षिणा आबाल वृद्धान काडयेत काडका म्हणून एक सूचना दिल्या. समाजा सुकृत वाडोवन दिला तसले सुकृतीन स्वाम्याल पुण्यतिथी दिवसाक प्रारंभ करून घेवन त्यानंतर सगळीची कार्तीक मास पर्यंत तें चोलका. लक्ष म्हणून सांगलें 1 लक्ष म्हूण न्ही, कितले लक्ष जाता जाल्यार लक्ष आमगेले देवाल तिकाड आसूं का तशी जावन घेवन ते लक्ष प्रदक्षिणा आबाल वृद्धांनी हांगायले वेळाक हातपाय धुवन घेवन छंद करून काडका. प्रदक्षिण काडतना कसलीची देवान हांगा मोबायला सगळं बंद केला म्हळ्यार नेटवर्क ना. तें देखून मोबायल दवरका म्हूण ना, तुमगेले सेफ कॉर्नरा दवरून घेवन देवा प्रदक्षिणा एक नमूने अनवाळ म्हूण लेखा. कसले उरले नशी, मोबायल धर नशी, कसले लोक विशय मन आवरण दिलें, देवाले कसन कितें नांव सांगलां श्लोक सांगला त्या सांगताची प्रदक्षिण काडून घेवन नमस्कार घालचे करता. ती येवचे फुडें जाल्यार संकल्प करा, एटलिस्ट हांव दिसाक एक 50 प्रदक्षिण नमस्कार काडटा म्हूण लेखा.
अशें तुमकां संकल्प करच्या की अवकाश करच्या की तुमगेलें प्लॅनिंगान तूं एक सेटींग करच्याक हें सुरवेक एक माहिती दिल्या. तशीं जी आमी गांवां वचून कसं करूं सगळ्यांनी हांगा येवचें जातलें, एकवळ जातलें जायना. अशें आसतना गांवांत आशिल्ले न्ही तेजे दिसाक करून घेवन पुरुश वर्गांनी त्या दिवस एक आचमन सगळं करून घेवन एक जान्नू घेवन जाल्यार पंचगव्य घेतला चांग घेवन जान्नू घेवन हरिगुरू कृपा ताका संकल्प की सगळें मुखार सोन घेवन हांव तो तुमकां प्रसार करतले आनीक ताका जेवकाचें वॉट्सॅप ग्रूप करतले तुमी कितले जप केला कसो केला म्हणटा तो एक माहिती दिवं तशी करतात. तवळी पुरुष वर्गांनी लक्षाधिक 24 लक्ष नाजाताच्या मुखार आनी केसोनी घेवन वचेत पटाशी तशी लक्षोपलक्ष गायत्री जप कोरका कोण घेवन ते पुण्य आमगेले सर्वांक मेळटा जेवका आमी ब्राह्मण सगळ्यां खातीर मागचे तशी विशेश जावन आमगेल्या समाजाक मेळटा जेवका म्हणून सगळं प्रार्थना युक्त एक गायत्री जप घरकडे तुमी म्हणून तुम खरकट खाऊ नका ती अनेक म्हणून मस्त काय सांगू जायना म्हणटाना सकाळी न्हावन घेवन उठा शेड्युलांची वग्गी करून घेवन फळार घेवची कुडकी जाका जल्लारी कोण घेवन अकस्मात अंदाच्यानी खायन अशें दनपार जेवणा पुड जल्लारी करयेन तुम कशें अनुकूल जातली तशें तुमीची संकल्प एक निर्धार करून घेवन पेटयले तसले संकल्प एक वेळ सांगल्यार पावता प्रति दिवस सांगता म्हणना तें करून घेवन तुमी देवाला प्रार्थना कोरका. हें पुरुश वर्गाक. मातृवर्गांनी अवसून मागिल्लो मागीर जावचें अवसूल तितलें शुद्ध जावन कोणी मागो जातलें खंडीत जायना. थोडं मागची कोण म्हळ्यार खंयचेय कवीन जाल्यार साहित्य जाल्यारीची मातेव पुत्राय हितम मे नित्यम म्हूण सांगलां तसले हित लेखची तसले आवस तशें मातृवर्गांनी घरकडे संकल्प करून घेवन कशी जन्मशताब्दी वेळा सहस्रनाम पारायण केलें तशींची सहस्रनाम पारायण विष्णू सहस्रनाम आसा पुरो लक्ष्मी सहस्रनाम जावच्या पुरो महालक्ष्मी अष्टक जावच्या पुरो अशें वट्राशीची तुमी हे संकल्पान काशीची चातुर्मासा वेळाक आमकां विशेश हरिगुरू ताका हे संकल्प हाजेर पेटयतले तें कोर घेवन तें संख्या कितलें पारायण जालें कितलें जप जालो म्हणालें एक लेखला इतलें जावका म्हूण तितलें जावका म्हूण न्ही मिनिमम लेखला तवळे मॅक्झिमम कितलें जवेत म्हणटना तें सगळ्यांनी करच्याक उमेद घेवका. आमगेल खातीर करचें कोणालकी खातीर न्हय म्हळ्यार तसलें मनाण आमगेल गुरू स्वामेले आमगेले दया जेवका आमगेले समाजा बर जेवका आमगेल देशा बर जेवका अशें मिगेले म्हूण मेरा मेरा कह कर म्हणटात. थोडे सांसारीक जिवना मेरा मेरा करचें आनी आध्यात्मीक जिवना मेरा मेरा करचें व्यत्यास. तशें देव स्वामी गुरू म्हळ्यार तें आमगेले म्हळ्यार तसलें मनोभावना दवरून घेवन हें अनुश्ठान करता तशें जेवो हांगा आयल्यार तें करयेत अठराशी तुमी तें संख्येनी सांगू का म्हळ्यार एक सूचना हे मुखांतर दिल्या तशी मुखार सोन घेवन जेवकाचेर माहिती तुमकां तवळे दिता आसतलें. खंयचे तें वॉट्सॅप ग्रूप म्हणालें तिळसितले आनीक खंयच्यो संकल्प म्हणालें तिळसितले गायत्री मंत्र मस्त सगळो अभिप्राय व्यत्यास आसा. थोडा आमी कोटी गायत्री केल्या समाजांत मस्त जाली तशी ओम भूर्भुवः स्वहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् ओम हें आमी जप करचें मस्त मदा अभिप्राय आसा बरो आमी करचें अशी आमी ते संकल्प करून तुमगेल्या कोणी सांगू बरो ते तशें न्हय माराया तशें कसलें ना आमकां सांगलां म्हणालें एक संकल्प दवरून घेवन तुमी हें सगळें अनुश्ठान करच्याक तयार जावका तुमकां देव अनुकूल करूं कसलें ज्ञानातले चलो देव म्हूण घेवन ते लक्ष्मी नरसिंहालागी हांगा काशींत आशिल्ले सर्व देवालागी गुरुचरणांत प्रार्थना करून घेना हरि ओम.